नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रदीप बिरादार सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, उगवता सूर्य म्हणजेच रायझिंग सन 007 या इंस्टाग्राम पेजचे 57,000 फॉलोअर पूर्ण झाल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार। आज उगवता सूर्य या पेजचा यूट्यूब चॅनलवरला हा फर्स्ट व्लॉग मी अपलोड करत आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। मी आहे कुवेत देशामध्ये आणि आज तुम्हाला कुवेत देशाचं चलन मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला। सर्वप्रथम जगाच्या नकाशामध्ये कुवेत देश कुठे आहे हे मी तुम्हाला दाखवतो। इराण, इराक, सौदी अरेबिया या देशाच्या बॉर्डर या कुवेत देशाला लागलेल्या आहेत। क्षेत्रफळाने अगदी लहान असलेला हा कुवेत देश आहे। आपल्या भारत देशापासून हा देश 3,305 किलोमीटर दूर आहे। फ्लाईटने कुवेतमध्ये येण्यासाठी साधारणतः 4 तास प्रवास करावा लागतो। मित्रांनो, तुम्ही माझ्या हातामध्ये पाहताय ही आहे जगातली सगळ्यात हायेस्ट करन्सी कुवेत दिनार। एक कुवेत दिनार इंडियामध्ये 270 ते 71 रुपये होतात। मी तुम्हाला प्रत्यक्षात गुगलवरती सर्च करून दाखवतो। तुम्ही पाहताय की एक कुवेत दिनार इंडियामध्ये 271.51 रुपीज होतात। तर प्रश्न असा पडतो की कुवेत दिनारला एवढी व्हॅल्यू का आहे? प्रामुख्याने कुवेत देशाची अर्थव्यवस्था ही ऑइल म्हणजेच तेलावर अवलंबून आहे। कुवेत हा देश तेलाने समृद्ध देश आहे। जगामध्ये जास्त तेल मिळणारा देश हा कुवेत देश आहे। त्यामुळे कुवेत देश तेल निर्यात करणारा जगातील मोठा देश आहे। जगात कुवेत देशाच्या चलनाची मागणी ही जास्त आहे। तेलाची सर्वात जास्त होणारी निर्यात यामुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी उलाढाल होते आणि म्हणूनच कुवेत देशाची करन्सी ही जगातील सगळ्यात मोठी करन्सी आहे। एक कुवेत दिनारनंतर या देशामध्ये इतर कोणत्या नोटा आहेत हे मी तुम्हाला दाखवतो। एक कुवेत दिनारनंतर लहान जी नोट आहे ती आहे हफकेडी। हे आहेत 100 फिल्स। एका कुवेत दिनारमध्ये 10 100 फिल्स असतात। एक कुवेत दिनारनंतर मोठी जर नोट पाहिली तर ती आहे 5 केडी। 5 केडी नंतर मोठी नोट 10 केडीची आहे। 10 केडी नंतर कुवेतमधली सगळ्यात मोठी नोट ही 20 केडीची आहे। मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्हाला आवडला का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला कुवेतमधले जगप्रसिद्ध ठिकाण दाखवणार आहे आणि त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र।